आता पुरी भाजी खायला आलोय ह्याला त्यांची इथं बॉटलला मोबाईल इथे पुरी भाजी एकदम छान गरम गरम मोबाईल पडतो कसं वाटतंय हे काय दोघं मिळून खायचा गॉगल कसं गॉगल बघते बा हे ना गॉगल बघायला लागले काय आणि इथं आपण आलोय बाबांसाठी वॉच घ्यायला वॉच ए सोन्या ए सोनू ए पिलू पिलू पाणी आण रे पिलू प्यायला काय करते व्हिडिओ काढते बंद कर संचित आता पाणी आणतोय प्यायला माझ्यासाठी घेऊन ये संचित पाणी ये ना कुठे गेलं का आण रे पिलू पाणी प्यायला अरे आण रे आण रे आण रे आण रे आण ना आम्ही आता पुरी भाजी खाऊन आलोय मस्त असची आणि पप्पाला घड्याळ घेतले कुठे दाखव ग पप्पांना वॉच घेतले मम्मीने आमच्या बर्थडे गिफ्ट एक महिना अगोदर ते दाखव पप्पाचा बर्थडे 1 तारखेला आहे एवढ्या दिवस अगोदर वॉच घेतले ह्याच्यावर 2349 किंमत आहे बॉक्स ठेव छान आहे नवीन वेगळं काहीतरी आहे ना पप्पांच्या आवडीचं त्यांना सरप्राईज द्यायचं होतं पण सरप्राईज मम्मीनं सांगूनच बसले त्यामुळे सरप्राईज राहिलं नाहीत आणि मी आता जाणार आहे उद्या आणि नंतर मग बड्डेलाच येणार आहे पप्पाच्या त्यामुळे मग मम्मी म्हणली मी आहे तोपर्यंत जाऊन घेऊन येऊ मग आम्ही वॉच घेतलं नंतर पुरी भाजी खाल्ली आणि मला कानातले पण घेतले दाखवते कानातले मी घेतलेले है ना आणि लाईटचं काय तर काम चालू आहे त्यामुळे लाईट गेली लय राडा पडलाय गरम काय व्हायला लागले आभाळ आले पण गरमी जास्त आहे पुरी भाजी खाताना तर गरम गरम पुरी भाजी आणि कॅमेरा थोडा पुढचा खराब झालाय वाटतं आता कसं दिसायला कपडे काढ मग अशी कॅमेरा असं ना आम्ही बाहेर गेलतो घाम आलता आणि असं कानाला कपडे काढ त्याचा तेलकट कॅमेरा मम्मी हा कपडे काढ की ते बोलायला लागले खांबावर चढले कपडे का काढायला ते बघा एक छोटस कानातलं घेतले ब्ल्यू कलरचं नंतर हे रेड कलरचं घेतले तर हे सगळे मी ड्रेसवर मॅचिंग घेतले तसे कानातले मी आता सोन्याचं कानातलं घालायचं बंद केले आणि रेड असं ड्रेसवर छान वाटते तसे कानातले नंतर हे घेतले तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे नीट व्यवस्थित दिसेल कानातल्यासाठी अशी डब्बीच केली छोटीशी आणि ह्या डब्बीमध्ये मग कानातले ठेवते मी आणि मला मोठी कानातले छान दिसत नाहीत त्यामुळे मी अशी छोटी छोटीच घेत असते बघा हे घेतले हे घेतले म्हणजे आता घेतलेले दाखवते फक्त नंतर अजून घ्यायची होती पण पप्पांची आमच्या गडबड किती चला 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 त्यामुळे मग छान होते कानातले हे घेतले नंतर हे घेतले आता एवढं मोठं खरं म्हणलं तर कानातलं मी असं घातलं नाही कधी आणि त्यामुळे मी हे कानातलं घातलं की मला वेगळंच दिसते काहीतरी तरी पण मम्मी म्हणली छान आहे त्यामुळे मग हे घेतले तसं म्हणलं माझं सोन्याच्या कानातल्याच्या अशा साखळ्या मोठ्या येत्या मला ते सवयच नाही घालायची साखळ्या पण मला आता घालू वाटत नाही तिथं हॉटेलमध्ये जेवण करायला बसलो तो बायचं कानातले साखळ्या इथं होते लांब असलेच हां हे घेतले आत्ताच आणि हे कानातलं तर मला इतकं आवडत होतं आणि ह्या कानातल्याचं एक कानातलंच हरवलं की बघ की एखादा जास्त आवडायला लागलं की मग इतकं छान दिसत होतं ना हे कानातलं घातल्यावर मग हे कानातलं हरवलं मग हे ड्रेसवरचं मॅचिंग कानातलं आहे म्हणून मग मी हे त्याच्या जोडीला हे घेतले ह्याच्यामध्ये 2 घेतलेत मी हे एक घेतले आणि दुसरं एक आहे ब्ल्यू कलरचं तर आता मी बड्डेला आता मी बड्डेला एक ड्रेस घेतलाय ब्ल्यू कलरचा तर ते ह्याच्यावर मॅचिंग घेतलंय
तर एवढेच घेतलेत की राहिलं अजून काय एखादं? झाले एवढेच घेतलेत. 1 2 3 4 झाले एवढेच घेतलेत. आणि हे अगोदरचे आहेत माझ्या कानातले. हे एक अगोदरचं आहे. तर हे पण हे सगळे 10-10 रुपयेवालीच कानातले आहेत आणि हे फक्त 20 रुपयाला घेतले. आणि हे मी ना हे आता इथं मुहूर्तमध्ये घेतले म्हणून 10 रुपयाला घेतले. आणि नंतर हे पंढरपूरमध्ये मी घेतलं होतं. तर हे पंढरपूरमध्ये मला 15 रुपयाला मिळालं होतं. आणि हे मला मम्मी आमची मुंबईला गेलते तेव्हा माझ्यासाठी ही नथ आणली होती, धनी नावाची. धनी, हे धनी लिहिले. हे नथ मी अजून नाही घातली एकदा पण. आणि हे अगोदरचे जुने कानातले आहेत माझे. हे फुलाचं पण छान दिसतंय घातल्यावर ना. हे पण ड्रेसवर मॅचिंग घेतले, छान असं फुलाचं. खरं येलो कलरचं पण कानातलं घेत होतं मला एक ड्रेसवर मॅचिंग. तसा पण ड्रेस आहे माझ्याकडे, पण ते कानातले घ्यायला गेल्यावर कळत नाही कुठलं कानातलं घ्यायचं. आणि हा असा एक ड्रेस आहे. तरी एवढी माझी आता ह्या 4-5 महिन्यात सटलेली कानातले. आताच मला माझ्या डोक्यात घुसले, साडीवर ड्रेसवर मॅचिंगच कानातले घालायचे मला. आता एवढी 4 महिन्यात एवढे साठलेत म्हणल्यावर मग असं जास्त दिवस गेल्यावर किंवा अगोदर घालत असते अगोदरपासून तर किती साठले असते. आणि लोकांना बघितल्या वाटेल अरे सोन्याची डब्बी दिसते म्हणल्यावर सोन्याची कानातला असतील. तर ह्याच्यावर कुठले चंद्रशेखर जाधव महावीर मेडिकल समोर जुनी पेठ मुहूर्त बुद्रुकचे डबे. बरं आहे तर कशाला खातोय मी? गोड आहे ना. आता मी संचितचा फेवरेट करणार आहे. काय बनवणार आहे सांग. आवडत नव्हता, आता आवडते. यावर्षीपासून गेल्या वर्षी आवडत नव्हतं, कळायला लागले आता जसं मोठं होईल तसं. संचित आता तुझा फेवरेट करणार आहे मी. काय करणार आहे सांग. चोकायला कसं वाटतं? पोळी चोखताना तर लय छान चव लागते. कशी लागते चव? ओढून अशी घ्यायची, अशी तोंडात घालून. संचित कालपासून म्हणतोय, 2-3 दिवस झालं संचित म्हणतोय मला बनवायचा आहे. काय बनवायचे बघू, ओळखतोय का बघू. काय सांगितलंय 2 दिवसात? काय बनवायचं तुला? तू सांग. कोल्ड कॉफी. विसरलं काय? बनवू का? चला आता एक भूताचा पिक्चर लागणार आहे 1 वाजता. तर ते आम्ही आता भूताचा पिक्चर बघणार आहे. त्यामुळे मग आता कोल्ड कॉफी बनवते मी. बनवू. तर इथं बनवली मी मस्त अशी कोल्ड कॉफी. घे चल. आता हे संचित बघ कसा पितोय. दाखवून नाही तर घेऊ असं दिसतंय. वा वा वा, यम्मी यम्मी दिसते ना. असं हलवून घे. जा संचित फॅन बंद करून जा. बाळाला काम सांगायचं, बाळ हेच नाही. मम्मी आता बनवायला लागली मटण. तर मटणसाठी तर हळद मिठामध्ये मटण शिजवून घेतलं. इथं खोबरं, अद्रक, कोथिंबीर आणि लसूणाची पेस्ट आहे. आणि इथं आहे कांदा टोमॅटो. तर ह्याच पातेल्यामध्ये शिजवून घेतलं. आता ह्याच पातेल्यामध्ये फोडणी देते. कांदा टोमॅटोची पेस्ट म्हणजे कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घेतला होता चांगला. त्यामुळे आता काही तेलामध्ये टाकल्या लगेच तेल सुटायला लागले. आणि ते एका साईडला पाणी गरम करायला ठेवले. आणि हे मटण तर हे आम्ही सकाळी गेलतो तेव्हाच आणलं होतं मटण. मग आणल्या थोडंसं शिजवून घेतलं होतं. आता थोडंसं शिजवले आणि आता फोडणी द्यायला लागली. काय म्हणताय? गरम तुझा घाम दाखव. तरी तर आम्ही फॅन लावलाय बरं का.
ह्या फॅनची थोडंसं असं डोकं वर करायला पाहिजे, पण गॅसला हवा लागते ना. नाही, मी खाली बसले होते. करू का तुझ्याकडे थोडंसं? हा गॅसला हवा लागते. हां हां, मी करताना असं वासच येत नाही, कसं काय काय माहिती. हां हां कधी हां, माझ्या हो. मी करताना असा वास पण येत नाही, आणि मी मटण करताना सेम तुझ्यासारखं जरी केलं तर मग असा रस्सा पण होत नाही. असा शिजून नाही म्हणत ग, रस्सा. हे मी कुकरमध्ये शिजवत असते, पण तुझं पातेलं शिजवण्यामध्ये जरा चव वाढत असेल मला वाटतंय ना. कुकर मधली चव लागत. मी कुकरमध्ये 1-2 शिट्ट्या घेत असते आणि मग मस्त असं शिजवून घ्यायचं. असंच काम करायचं. संचितचं बाहेर काय होतं, संचित खाटेवर वाळत घातलेलं. काय संचितची बाहेर आमच्या चिड्डी होती, तर संचित ना स्वतःची घडी घालून आतमध्ये ठेवून आलाय म्हणजे, है ना. इथं काय वही आहे, कशाला फ्रीज उघडते, बंद करा. काय तरी असेल खायला. काय नाही खायला, राहू देत. मसाले टाकायला लागले. आता टाकायची हळद. हळद झाल्यावर भरपूर असा मटण मसाला. आता मटण मसाला थोडासा टाकायचा, आणि इथं आरे मसाला. दोन्ही पण मटण मसालाच आहे, पण मम्मीचा असा भ्रम आहे की टेस्ट दोन्हीची वेगळी येते. काय तवा आरे मसाला पण मटण मसालाच आहे, आणि सुहानाचा जे मसाला आहे ते पण मटण मसालाच आहे. तरी पण थोडा थोडा दोन्ही टाकते. किती वाजल्या? कोण तर आले काय बाहेर? कोण आहे साहेब? हे मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिला होता, त्याच्यात थोडंसं पाणी घालून अजून छान मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. ताटा सेपरेट करते काय? काय टाकायला पाण्यात मी जास्त वाटतं. टणटण वाजलं मटण. काळीच जास्त आणले का पप्पाने? हो, 10 रुपयाचे एक्स्ट्रा आणले एखादं. हा, मग तेच म्हणजे दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये होतं बहुतेक, एक्स्ट्रा होतं म्हणून मी आतल्याच कॅरी बॅग मधलं मटण काढलं बाहेर, आणि बाहेरच्या कॅरी बॅग मध्ये तसंच होतं. मी पिशवी गुंडाळली, मला दिसलं आतमध्ये 2 पीस आणले. तुकडं करायचं नाही पाहिजे होतं त्याचं. तुकडं केलं की मग ते सापडतच नाही. तुकडं नाही ते केलं. हे तर पण आहे का छोटा? ते शिजायच्या अगोदर किती मोठा दिसतोय, शिजून केवढा. बारका दिसतो. मम्मीनं आता मागाशी पप्पाला बर्थडे गिफ्ट घेतलंय, आणि मम्मीचे डॅडू पप्पाला कपडे घ्यायचे होते फक्त, पण खरं तर आता मम्मीची पण मजा थोडीशी. फुल आहे फक्त कपडे कसे द्यायचे म्हणून साडी पण म्हणून नाही, मी साडी नकोच म्हणलं होतं, पण मामा म्हणतोय गुंडा यार कसा दे. गपना तसं का वाजवतोय? वा, काय खुशबू यायला लागली. नाही तर तुम्हाला सगळ्यांना वाटेल मी थाप सोडते, पण असं काय नाही. लोकांना तसंच वाटतं की बोललं की असं शॉर्ट व्हिडिओ मध्ये वगैरे वा वा म्हणते पहिल्या काय तर लोक म्हणत असेल. पण आमच्या मम्मीचं हातचं मटण, हा हा, आता मी उद्या जायचे म्हणून आणलंय पहिला. आता उद्या जायचे आणि खरं म्हणलं तर मटणचं कालवण शिळ पण चांगलं लागतं. चिकन तर तसं नाही खावट शिळ. चिकनचं नाही खावं. चिकन तर टेस्टी लागत नाही, आणि सगळं सत्व म्हणलं तर ह्या रश्श्यामध्ये आहे. हा रस्सा नाही तर त्या मटणाला चव नाही. घरा पुढे थांबला टांगा. आणि पंढरपूरमध्ये ही चरबी नाही, ह्याला काय म्हणते ते आतडी पारोटे आहेत ना, ती देत नाहीत. पंढरपूरमध्ये देत नाही ते, फक्त मटण. नळ्या पण नसते त्या, त्यामुळे सुद्धा इथला रस्सा चांगला लागत. त्याच्यामुळे त्या चव असते म्हणते ते.
ते आपणच टाकून देतो. आपण फक्त कालवणात टाकतोय पण ते जेवण करताना ते सगळं काय काय लोक का नाही असे सेपरेटच ते आणते तीन त्याचाच रसा बनवते. त्या दिवशी आका आजीने ह्याचाच केलता ना, हा असल्याच वजडी म्हणते ते मला, वजडी. वजडी नंतर अजून काय बरंच नाव आहे, आतडी, पारोटी, वजडी, अजून काय म्हणते ते, आता ते पारुटेच म्हणते ते नळ्या. वजडी, अजून काय काय म्हणते ते नाव वेगवेगळे. हे फक्त असं कसं टाकून द्यायचं म्हणून ते कालवणात टाकून मग टाकून द्यायचं. थोडक्यात याला खात तर कोलच नाही याला. काढायचा संचितला रसा काढायचा मग चटणी टाकायची. हा हा भारी वास येतात. बस ना पातळ रसा का थोडस पाणी वाटायचं. घट्ट वाटते जरा ना, थोडं पातळ कर. ह्याचं पाणी उचल हा. पाणी गेलं का हे का काय करायचं, पाईप वर पाणी भरून घ्यायचं. पाणी नाही तिथे संचितला मिठातला काढल्यानंतर मग थोडीशी चटणी घातली आता, आणि चटणी टाकल्यानंतर मग जाते एक अर्धा तास अजून असंच हे करू द्यायचं. तरी बघू शकता एकदम भारी असं कट आलंय. हे बघा तरी अजून उकळी आली नाही बरं का, त्याला छान अशी उकळी आली ना मग अजून छान तर्री येते त्याची. आणि इथं संचितला काढले. हॅलो तर ह्याच्यामध्ये काळी जाऊन येतात. स्वयंपाक चालू आहे. कोणतीच वाट बघत होती म्हणलं आता बाबा. तर इथे ठेवला आता चहा, आणि संचितनं आमच्या टाइमपास म्हणून गाणे लावले. दुधाला अजून हे केलं नाही, काय म्हणतो अजून गरम केलं नाही, कच्चंच दूध आहे. नुसतं रस्सा उकळतोय अजून. गाणं ओळखा बघू, ओळखताय का कुठलं गाणं आहे. आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. मस्त असं आपलं कालवण छान असं गरम करायला ठेवले. आमच्याकडं गरजायला लागले, त्यामुळे गरजायला लागल्यावर काय भरोसा नाही पावसाचा काय. इथं केलेत भाकरी, ज्वारीच्या भाकरी. भाताचं पातेलं घेऊन गेले काय. हा भाताच पातेलं. चला भाकरी, टोपले में भाकरी, आणि इथं आहे छोटूशा पातेल्यामध्ये भात. संचित आमचं जेवण करून बसलं. जेवणार आहेस तू संचित? ए बब्बे नाही, गेम खेळण्यात दंग झाले बा. सगळं जेवण आणते मग आता जेवण करून घेऊ.